माझे नाव रिया पाठक, माझे एज 17 आहे. मी देहूमध्ये हॉस्पिटलला आले आहे. माझं पोटात दुखत होतं, त्यासाठी मी इथे ट्रीटमेंट घ्यायला आले. आणि माझ्या आता बॅक पेन होतं आहे, पोटात दुखतं आहे आणि हातपाय दुखतात आणि असं मन लागत नाही आहे. तर त्यासाठी मी इथं ट्रीटमेंट घ्यायला आली आहे. अजून काय त्रास होतो? अजून डोकं दुखतं, कधी ताप येतो, थंडी वाजते आणि हात कधी कधी हात थरथर कापतात. त्रास होतो. 40. ठीक आहे. तुम्हाला कोणी सांगितलं इथे यायला? माझ्या आजोबांनी. काय नाव त्यांचं? विलास पवार. माझ्या मुलीचे नाव रिया अनिल पाठक. आम्ही बारामती येथून आलेलो आहे. माझ्या मुलीला अल्सरचा त्रास आहे. मुलीला आतड्याला आतून खूप जखमा झाल्या आहेत, त्यामुळे ती तिखटही खाऊ शकत नव्हती. तिचा आत्मविश्वास इतका ढळला होता की ती पूर्णपणे नैराश्यात गेली होती. आणि खूप ती दवाखाने केल्यानंतर आम्हाला इथे लोहार डॉक्टरांचा पत्ता आमच्या चुलत्यांनी दिला आहे, विलास पवार यांनी. त्यांच्या बायकोला फरक पडल्यामुळे, आमच्या चुलतीला फरक पडल्यामुळे आम्ही येथे आलो आहोत. आणि येथे आल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला रक्तलघवी चेक करायला सांगितले. रक्तलघवी चेक केल्यानंतर सोनोग्राफी, आणि सोनोग्राफी झाल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सल्ला दिला की इथे तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. ॲडमिट झाल्यानंतर परत तुम्हाला कशाची गरज लागणार नाही दवाखान्याची, असा सल्ला दिल्यामुळे आम्ही इथे तिला ॲडमिट केली. एकाच दिवसात तिला खूप फरक पडला आणि तिचा आत्मविश्वासही इतका वाढला. ती आमच्याशी छानपैकी बोलू लागली, जेवण करू लागली. तिचे वजनही 2.5 किलो असे वाढलेले आहे. आणि डॉक्टरांच्या आत्मविश्वासामुळे आणि तिच्यातला वेगळेपणा बघून आम्हाला एवढा विश्वास होतो की आता तिला दवाखान्याची काही गरज लागणार नाही. तर आम्ही डॉक्टरांचे खूप खूप आभारी आहोत. असेच कोणाला व्हिडिओ बघून जर गरज असेल तर त्यांनी लोहार डॉक्टरांना देहू येथे येऊन भेट द्यावी. डॉक्टरांचे मनपूर्वक आभार. मला आता खूप बरं वाटतंय आणि मला डॉक्टरने एकच पथ्य सांगितले की पाणी प्यायचं आणि थोडंसं चालायला लावलंय. बाकी पथ्य नाहीत? बाकी काही पथ्य नाहीयेत. मला खूप बरं वाटतं. मला आता बरं वाटतंय सध्याला तरी. अंगाचं पूर्ण हलकं वगैरे झालेलं आहे.